पीसीओडी पीसीओडी ठीक करणं. पीसीओडी लाईफस्टाईल मॅनेजमेंट केल्याशिवाय पीसीओडी ठीक होत नाही. मेडिसिन टेम्पररी आहे. मेडिसिन ठीक, ते मेडिसिन घेऊन 3 महिने मी पिरियड रेग्युलर आणीन, त्यानंतर तुम्ही पुन्हा रात्री 12-1 वाजतापर्यंत झोपून राहिल्या, मग ते सकाळी उठता ते 11 वाजता. हे असंच नाही तयार झालेलं की तुम्ही अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज. 11च्या आत तरी कमीत कमी झोपायला पाहिजे. ठीक आहे, मी नाही म्हणत की 9 वाजता झोपा तुम्ही, पण 11च्या आत झोपा, 7पर्यंत उठा. कारण की हे एकाला समजावून उपयोग नाही, सगळं पूर्ण लाईफस्टाईलच सगळ्यांची अशी झाली आणि त्याचा कुठे ना कुठे प्रॉब्लेम येतोच. पिरियड येणारच कसे, जर वेट गेन झाला आहे तर पिरियड नाही येणार, हार्मोन्स इरेग्युलर झाले तर पिरियड नाही येणार, स्ट्रेस झाला आहे, पूर्ण जेवढे पण हार्मोन्स आहे ते निघतात तर इथूनच. त्याचा कंट्रोल पिट्युटरीमध्ये असतो. पिट्युटरी मास्टर ग्लँड म्हणतो, मास्टर एंडोक्राईन ग्लँड आहे, जी सगळ्या हार्मोन्सला कंट्रोल करते. ती ब्रेनमध्ये, ती फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, LH हार्मोन ते रिलीज करते. ते मग ओव्हरीला जाऊन सांगतात की तुम्ही इस्ट्रोजन सिक्रीट करा, प्रोजेस्ट्रॉन सिक्रीट करा. जेव्हा ब्रेनच व्यवस्थित काम नाही करत आहे, ब्रेनच मध्ये स्ट्रेस आहे, तर हे हार्मोन्स निघतील कसे? बरोबर निघणारच नाही. आणि त्यांनी पीसीओडी होईल. पीसीओडी कधी पण एका मेडिसिननी ठीक होईल असं नाही आहे. दुसरं, व्हायटमिन डी डेफिशियन्सी पीसीओडीचं मोठं कारण आहे. आणि व्हायटमिन डी खूप इझिली मिळणारा हा व्हायटमिन आहे. सकाळच्या उन्हामध्ये मिळतो. सकाळच्या उन्हामध्ये कोणी फिरायलाच जात नाही, सकाळी कोणी घराच्या बाहेरच निघत नाही, तर व्हायटमिन डी भेटत नाही. सगळ्यात स्वस्त हार्मोन आहे, पण त्याच्याकरता आपण वीकली शॉट्स घेत असतो. व्हायटमिन डी डेफिशियन्सीमुळे डायबिटीज खूप कॉमन झालं आहे. सगळेजण व्हायटमिन डी डी टेस्ट करतात. होतंच कारण की ते सकाळी लवकर उठतच नाही.